नमस्कार, मी श्रद्धा सावंत। आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत। नजर टाकूया ठळक घडामोडींवर। वीज कंपनीच्या भोंगळ कारभाराने खोपोलीकर त्रस्त, संतापलेल्या ग्राहकांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर। वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराने खोपोलीकर त्रस्त झाले आहेत। वाढीव वीज बिल येत असल्याने खोपोलीतील अनेक वीज ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। त्यामुळे संतापलेल्या ग्राहकांनी वीज कंपनीच्या कार्यालयाला धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले। यावेळी वीज ग्राहक चांगलेच संतापले होते। खोपोलीतील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्यांना बसतोय। त्यामुळे वीज ग्राहक कंटाळले आहेत। वाढीव विजेच्या बिलाने तर सर्वांनाच हैराण केले। रोज वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात वीज बिल दुरुस्त करण्यासाठी ग्राहकांना फेऱ्या माराव्या लागतात। त्यामुळे लोकांच्या संतापात भर पडत असून सोमवारी या संतापाचा उद्रेक झाल्याने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले। वाढीव वीज बिलामुळे आपण हैराण झाले असून या महिन्यात आपल्याला 8,000 रुपयांचे बिल आले आहे। हे वीज बिल बदलून घेण्यासाठी आपल्याला अनेक फेऱ्या माराव्या लागत आहेत, अशी माहिती हफीजा खान या महिलेने दिली आहे। का भाड़ा 2000 है और पंखा और लाइट है खाली, बस कुछ नहीं है। और 8,000 बिल आया महीने का, गए महीने में, और ये महीने में 3,500। इससे पहले बोले थे आपका मीटर फॉल्ट है, मीटर बदली करके लिए 5 महीने तक 500 रुपये बिल आया, और गए महीने से 8,000 3,500 ऐसा बिल आ रहा है। ऊपर जाओ, ऊपर गए तो वो बोल रहे कि इतने यूनिट आ रहा है तो उतना बराबर बिल हिसाब से आएगा है। नहीं भरे, वो कम करके दिए 2,000, ये 2,000 भरना ही पड़ेगा, और ये महीने में आया 3,500। वीज कंपनीचा भोंगळ कारभार सुरू असून सारे या कारभाराला वैतागले आहेत। कोणीही अधिकारी ग्राहकांशी नीट बोलत नसून वाढीव वीज बिलांमुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतोय। इकडनं तो एक तुमच्या याचा खेळ असतो, तो लगोरीचा खेळ। इकडनं चेंडू तिकडनं चेंडू, यांनी रिपोर्टिंग करायची, तिकडे गेलं त्याने म्हणाले चुकीचं रिपोर्ट ना, त्याने इकडे फेऱ्या मारायच्या। नोकरी धंद्यात कामधंद्यात असणारी लोक सगळं कामधंदा टाकून लाईट बिल वाढला आहे म्हणून ह्या MSEBच्या कार्यालयात येतात आणि इतक्या प्रचंड प्रमाणात लोकांचे हाल चाललेत। भीक नको पण कुत्रावर असं म्हणण्याची या MSEBच्या बाबतीत ग्राहकांना पाळी आलेली आहे। वीज बिल बदलण्यासाठी आलेल्या ग्राहकांकडून 150 रुपये आकारले जात आहेत। ही वीज कंपनीकडून ग्राहकांची लूट असल्याचा आरोपही विजय पाटील यांनी केलाय। MSEBने एकतर त्यांची रिडिंगची जी एजन्सीज आहेत त्या एजन्सीज बदलाव्यात किंवा त्यांच्याकडनं प्रॉपरली काम करून घ्यावं। मीटर जर फॉल्टी असतील किंवा मीटर चालण्याचा जो वेग असतो धावण्याचा, तो काही मीटर प्रचंड वेगाने पळत असतात आणि ते समजत नाही, ते मीटर बदलून द्यावेत। आणि ज्यावेळी आमचा ग्राहक गरीब ग्राहक आहे, झोपडपट्टीमध्ये राहणारे, तो जेव्हा तक्रार घेऊन येतो माझा बिल वाढला आहे, त्यावेळेला हे आमचे ऑफिसर्स सगळे सांगतात मग 150 रुपये भरा आणि मीटर चेक करून घ्या। अहो त्यांच्यावर अन्याय होतो आहे। डबल टिबल 4 पट ते पैसे भरू शकत नाहीत MSEBला, त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त त्यांच्यावर अधिभार त्यांच्यावर लादला जातो आणि त्यांना पुन्हा आपण 150 रुपये भरा आणि 150 रुपये भरूनसुद्धा त्यांना काही फलित उत्पन्न होत नाही, निष्पन्न होत नाही। ग्राहकाच्या माथी पुन्हा ते पैसे भरावेच लागतात आणि अशा प्रकारची अतिशय दारुण परिस्थिती या MSEBची चालली आणि खोपोलीतला प्रचंड ग्राहक MSEBचा हा MSEBचाच ग्राहक आहे। हा ग्राहक असंतुष्ट आहे। वाढीव आलेले वीज बिल दुरुस्त करून दिले जाते। ग्राहकांना त्रास होऊ नये असा प्रयत्न असला तरी अशा प्रकारच्या तक्रारी वाढल्याने याबाबत वरिष्ठांना कळवणार असल्याचे वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता संतोष मोहिते यांनी सांगितले। मीटर टेस्टिंग संदर्भात 150 रुपये घेण्यात येऊ नयेत, तर मी माझ्या बाजूने पूर्णपणे आपल्याला म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून पूर्णपणे मीटर चेक करून देईन। त्या बदल्यात वरिष्ठांशी चर्चा पण करेन आणि काही एजन्सी आणखीन मागून घेताना येईल ती पण मागून घेईन, एक्स्ट्रा एजन्सी वगैरे मीटर चेकिंग संदर्भात। त्यामुळे आपल्या तक्रारी वगैरे असतील मीटर चेकिंग संदर्भात त्या आपण लवकरात लवकर नोंदवाव्यात। लोक येतच नसतील तरी आपण मी साहेबांकडून एजन्सी मागून घेईन आणि त्या साहेबांना मोर्चा जो आहे त्यांच्या तीव्र ज्या भावना आहेत त्या साहेबांना कळून त्यांच्याकडून एजन्सी मागून घेईन। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी। DTV प्रमाणित मुंबई युनिव्हर्सिटीशी संलग्न तंत्र शिक्षण क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव कोकण ज्ञानपीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्जत। तंत्र शिक्षण क्षेत्रातील यशस्वी आणि दमदार 25 वर्ष। ॲडमिशन ओपन फॉर इयर 2017-2018। अत्याधुनिक तसेच प्रशस्त लॅबोरेटरी आणि वर्कशॉप। मुंबई युनिव्हर्सिटीच्या वार्षिक मानांकनात अग्रेसर।
क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम, औद्योगिक क्षेत्रांच्या भेटी तसेच व्यक्तिमत्व विकासावर भर देणारे कार्यक्रम, प्रशस्त इमारत, स्वच्छ वातावरण, उच्च शिक्षित आणि प्रशिक्षित शिक्षक वृंद, विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र हॉस्टेल, 2017-2018 साठीच्या प्रवेशासाठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश उपलब्ध.